नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रीताज डेली डिश. आज आपण पाहणार आहोत लसूणी चिकन बनवण्याची पद्धत माझ्या पद्धतीने. तर पहा, चिकन आहे, मसाले आहेत, काही बेसिक मसाले. कढईमध्ये आपण जिरा टाकला आहे, तो चांगला तडतडू दिला आहे. त्यानंतर त्यावर लसूण टाकला आहे. लसणाचा चांगला खमंग वास आल्यावर आपण लगेचच कांदा उभा चिरून टाकणार आहे. कांदा, लसूण, जिरा आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया. अगदी व्यवस्थित वास येईपर्यंत आपण परतून घेऊया खमंग. त्यावर 1 चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट टाकणार आहोत. ती थोडा वेळ आपण तेलामध्ये परतून घेऊया. त्यावर मी 2 टमाटर, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरवरून फिरवून घेतलेली आहे, तेही टाकूया. आता हे सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत. त्यावर बेसिकचे मसाले, लाल तिखट आणि धना पावडर टाकून पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ. त्यावर थोडंसं स्वादानुसार नमक टाकून तेही आपण फिरवून घेऊ. पहा मंडळी, पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचे आहेत. इथे मी चिकनचे पीसेस ठेवले होते, धुवून स्वच्छ. त्यावरती मीठ आणि हळद टाकून ठेवले होते, तेही आपण त्यामध्ये टाकून व्यवस्थित असे मसाल्याला कोटिंग करून घेऊ. त्यावर 1 बटाटा उभा चिरून तोही टाकला आहे. आपण पाहू शकता, सगळे जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करत आहे. त्यावर 1 चम्मच हळद टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. हे सर्व करेपर्यंत गॅसचं फ्लेम धीमी ठेवायची आहे, आपल्याला स्लो ठेवायची आहे. त्यावर थोडंसं पाणी टाकून तेही आपण मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनटं स्लो टू मीडियम आचेवरती ठेवून देऊया. आता इथे चपात्या बनवायची तयारी चालू आहे माझी. तर मंडळी, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता तेही मला सांगा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हीच तुमच्याकडे विनंती आहे. आपण फुलक्या रोट्या चपात्या बनवत आहोत. आजच्या मेनूमध्ये माझं असणार आहे, रीताज डेली डिशेसमध्ये लसूणी चिकन, चपाती आणि भात. पहा, 1 चपाती तयार झाली आहे. आपण दुसरीही करू.
अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये घरातली जिन्नस वापरून मी भाजी तयार केली आहे. तर मंडळी, ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही भाजी करून पहा, तुम्हाला नक्कीच हे आवडेल. पहा, चपात्या काही टम्म फुगल्या आहेत. स्लो गॅसवरती चपात्या नेहमी शेकाव्यात, म्हणजे त्या व्यवस्थित सर्व बाजूनी शेकल्या जातात. ते आपली चिकनची भाजी तयार झाली आहे. त्यावर आपण चिरलेली कोथिंबीर टाकू आणि अर्धा लिंबू पिळून टाकू. याच्यामुळे अगदी भारी अप्रतिम चव येते. माझी थाळी तयार आहे. लसूणी चिकन, भात, चपात्या आणि सलाड. आजचा मेनू आपला हा आहे.